नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. शुक्रवारी बघा 9 फेब्रुवारी रोजी मौनी अमावस्या आलेली आहे. या अमावस्येला पौष अमावस्या असे देखील म्हणतात. या अमावस्येच्या दिवशी आईने मुलांवरून आपल्याला ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. बघा, यामुळे मुलांची जोरदार प्रगती होणार आहे. मुलांना लागलेली नजर दोष हे निघून जाणार आहेत. मुलांची प्रगती होणार आहे. मुलं जर का ऐकत नसेल, चिडचिड करत असतील, मुलं अभ्यासात मागे पडायला लागले असतील, खूप हुशार मुलं आहेत पण अचानक अभ्यास करायला नको म्हणत असतील, किंवा मुलांचा हट्टीपणा वाढला असेल, मुलांना नजर दोष झाली असेल किंवा दृष्ट लागली असेल, तर या सर्व गोष्टींसाठी प्रत्येक आईने हा उपाय अमावस्येला करायचा आहे. तुमची मुलं लहान असू द्या किंवा मोठी असू द्या, मुलं नोकरीला जरी असतील, मुलं कॉलेजला जरी असतील, तरी तुम्ही हा उपाय करू शकतात. अगदी छोट्या बाळासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. शुक्रवारी मौनी अमावस्या आहे. बघा, ही अमावस्या पौष महिन्यातली अमावस्या आहे आणि या अमावस्येला देखील खूप सारे महत्त्व आहे. या अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हणतात. या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला दान धर्म या गोष्टी आवर्जून करायच्या आहे. तुमच्या पितरांसाठी तर्पण किंवा तुमच्या पितृदोषाच्या निवारणासाठी काही उपाय देखील तुम्ही या दिवशी आवर्जून करायचे आहे. बघा, ही अमावस्या देखील सर्वात मोठी अमावस्या आहे आणि या अमावस्येला देखील खूप सारे महत्त्व आहे. या अमावस्येच्या दिवशी तुम्ही जे पण काही सेवा करणार आहात, त्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या मौन राहून करायच्या आहे. तर या सेवेचं, या उपायांचं फळ हे तुम्हाला लवकर मिळणार आहे. अमावस्येच्या दिवशी काय करायचं, तर बघा, हा उपाय तुम्ही करणार आहात. हा उपाय तुम्हाला सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत करता येणार आहे. बघा, हा उपाय तुम्हाला सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंतच करता येणार आहे. यासाठी तुम्हाला थोडेसे मूठभर तांदूळ घ्यायचे आहे. आता तुमचे किती मुलं आहेत? एक मुलगा असेल तर थोडेसे तांदूळ घ्या, 2 मुलं असतील तर थोडे जास्त तांदूळ घ्या. तुम्हाला मूठभर तांदूळ घ्यायचे आहे. हे तांदूळ तुम्हाला न धुता आणि मीठ न टाकता तुम्हाला हा भात शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला हा भात काढून घ्यायचा आहे. तुमचे जर का 2 मुलं असतील तर 2 वाटीमध्ये तुम्ही हा भात काढून घ्यायचा आहे. 3 मुलं असतील तर 3 वाटींमध्ये तुम्ही हा भात काढून घ्यायचा आहे. तुम्हाला या भातावर थोडंसं दही टाकायचं आहे आणि काळे तीळ तुम्हाला या भातावर टाकायचे आहे. तुमचे मुलं तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठेही बसवू शकतात. तुम्ही देवघरात देखील बसवू शकतात. बसवताना मुलांना बसण्यासाठी पाट द्या किंवा आसन द्या. मुलांचं तोंड पूर्व पश्चिम येईल अशा दिशेने तुम्हाला मुलांना बसवायचं आहे. मुलांचं तोंड फक्त तुमचं हे दक्षिण दिशेला यायला नको. तुम्हाला हा भात मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. मुलांच्या डोक्यापासून ते मुलांच्या पायापर्यंत तुम्हाला क्लॉकवाईज तुम्हाला 7 वेळा हा भात उतरवून घ्यायचा आहे. ही दृष्ट काढत असताना, नजर काढत असताना बघा, आपल्या भावना, आपलं मन हे एकाग्र पाहिजे. आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये राग पाहिजे. आपण ज्या गोष्टीसाठी हा उपाय करत आहोत ती गोष्ट निघून जाऊ दे, ती गोष्ट नष्ट होऊ दे, मुलांची इडा पिडा ही नष्ट होऊ दे, असं म्हणून आपल्याला हे 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. किंवा मग तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 7 वेळा म्हणून हा भात तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे. आता जितकी मुलं असतील तुम्ही तितक्या वाट्यामध्ये हा भात घ्यायचा आहे आणि त्या सर्व मुलांवरून हा भात तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर हा सर्व भात तुम्ही एकत्र करायचा आहे. हा सर्व भात तुम्ही एका प्लेटमध्ये घ्या, एका कागदावर घ्या किंवा एका पुट्ट्यावर घ्या. आणि हा भात जर का तुमच्या इथे काळं कुत्रं असेल तर तुम्ही काळ्या कुत्र्याला आवर्जून खाऊ घाला. किंवा इतर कुत्रे असतील आणि ती जर का भात खात असेल तर तुम्ही त्या कुत्र्यांना देखील हा भात खाऊ घालू शकतात. किंवा मग तुम्ही हा भात तुमच्या टेरेसवर किंवा घराच्या बाहेर एखादी उंच भिंत असेल तर त्या भिंतीवर किंवा तुमच्या बाल्कनीत पक्षी येत असतील तर बाल्कनीत तुम्ही ठेवायचा आहे, जेणेकरून हा भात पशु पक्षी किंवा प्राणी खाऊन जातील. किंवा मग तुम्ही थोडंसं तुमच्या घरापासून लांब जाऊन एखादी मोकळी जागा असेल किंवा उखिरडा असेल तर तिथं तुम्ही हा दही भात ठेवू शकतात, जेणेकरून कुठलेही प्राणी पशु पक्षी येऊन हा भात खाऊन जाईल. तर या पद्धतीने तुम्हाला हा भात मुलांवरून ओवाळून टाकायचा आहे. बघा, हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे. 12 वाजेच्या आतमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. यामुळे जर का तुमच्या मुलांना दृष्ट लागली असेल, नजर बाधा झाली असेल, मुलं चिडचिड करत असेल किंवा त्यांना त्यांच्या कुठल्याही कामात किंवा नोकरीमध्ये
यश मिळत नसेल तर या पद्धतीने तुम्ही त्यांची दृष्ट नजर ही नक्की काढू शकतात। तुमची मुलं लहान असू द्या मोठी असू द्या सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। अत्यंत प्रभावी उपाय आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी या अमावस्येच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे। तसं बघितलं तर आपण बुधवारी शनिवारी ह्या गोष्टी करू शकतो, परंतु आपल्याला कामामुळे इतका टायमिंग नसतो, तर आपण प्रत्येक अमावस्येला मुलांवरून ह्या गोष्टी उतरवून टाकायच्या आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।